सर्वांना जय श्रीराम। तर आज वायलगाव मध्ये खूप मोठी चोरांची लूट आली होती। तर विषय असा झाला होता की आम्ही सर्व बाहेर होतो आणि माझा भाऊ जस्ट घरी आला होता। तर समोरच माझ्या बैलांचा वाडा आहे, लगेच बैल दिसतात, तो एक वाडा आहे, इथं रात्री असतात, दिवसभर तिथे असतात। तर आज लेट आल्यामुळे त्यांनी इथून बघितला, तिथं 6 लोक होती ना आमचा बैल थांबरत होता जोरात आणि मारायला धावत असा टापरत होता आणि उलट असा ढेरकत होता असा। तर ढिकरता त्याचा लक्ष गेला तर 6 लोक होती, याला पकडण्यासाठी 4 माणसं होती आणि दुसरा आमचा छोटा वासरू आहे त्याला पकडण्यासाठी 2 जण होते। तर हा चौघांना सुद्धा म्हणजे असं सोडू शकत नाही, कारण की जास्त मारायला येतो, त्यामुळे वासराला तर दोघांनी सोडला होता। तर त्यानंतर हा भाऊ माझा इथून धावत गेला त्यांच्या मागे, जवळजवळ नदीपासून तर ते 1.5 किलोमीटर पर्यंत धावत गेला एकटाच। आणि ते धावताच आम्हाला कॉल केले की चोर आले होते, तर तुम्ही लवकर या। तर आम्ही त्याला बोललो तू जागेवर थांब, त्यांच्या मागे धावू नको। तर आम्ही त्यानंतर येतानाच आम्ही वेगवेगळ्या रस्त्यातून आलो, 2 जण पण 2 बाईक होत्या। तर आम्हाला ते नाही भेटले। आम्ही पूर्ण जंगल आमच्या इकडचा जेवढा पूर्ण एरिया आहे तेवढा शोधून काढलाय, तर आम्हाला ते काही भेटलेले नाही आहेत। पण हे चोर जे येत आहेत त्यांना वाटा पूर्णपणे माहीत नाहीयेत। हे वाटा सांगणारे आपल्याच कोणतरी जवळचे आहेत, कारण की गाववाल्यांनाच सर्व वाटा माहिती आहेत, बाहेरच्या लोकांना एवढ्या वाटा माहिती नाहीत। आणि तिथून घेऊन जाता त्यांनी अर्ध्या रस्त्यानंतर गायब झाले, पूर्ण एकही माणूस दिसला नाही। आज आम्हाला माहिती आहे पुढेशी कोण निघणार आहे, पण एकही माणूस आम्हाला दिसलेला नाही। जर तो दिसला असता तर आम्ही घरूनच सर्व साहित्य पाठी घेऊन आलो होतो, त्याला आम्ही तिथंच मारून टाकला असता, या कंडिशन मध्ये होतो। आज आम्ही पण असे नाही का कोणी येईल ना बैल सोडेल ना घेऊन जाईल। आज एक बैल घेण्यासाठी प्रत्येक मालकाला माहिती असते त्याच्या मागची मेहनत। आज छोटा वासरू घेतलेला आहे, आज एवढा मोठा बैल बनवलेला आहे, आणि तो आज आमच्या डोळ्यासमोरनं घरासमोरनं जर जात असेल तर खूप वाईट गोष्ट आहे। पण जो कोणीच माणूस होते 6, त्यातलं एक जरी भेटला असतं त्याला तिथंच कापून टाकलं असतं आम्ही। आज आम्ही असं नव्हतं गेलो, जाताना कुऱ्हाड तलवारी कोयते सर्व सोबत घेऊन गेलो होतं, जेणेकरून आता यापुढे ही घटना न होय ही पोलिसांना सुद्धा आम्ही तक्रार करणार आहोत आणि लवकरात लवकर या गोष्टीवर बंदोबस्त व्हावा ही आमची सर्वांना नम्र विनंती। धन्यवाद।